नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. विद्यार्थी मित्रांनो, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेमध्ये जी विविध गटच्या पदांसाठी भरती निघालेली होती, तर त्याची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस बघा आता चालू झालेली आहे. त्या संदर्भात नोटीस देखील ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही 26 फेब्रुवारी 2026 ही नोटिफिकेशन आहे. यामध्ये सूचना जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत आणि सोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी तयार ठेवायचे आहे ते देखील आपण बघणार आहोत. तर यापैकी काही डॉक्युमेंट्स खूपच महत्त्वाचे आहे, ते जर नसले तर तुमचे रिजेक्शन देखील होऊ शकते. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहे हे देखील यातून कळणार आहे. तर त्याआधी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलरली आता मिळणार आहे आणि मिळत असतात. तर बघा, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ऑल GMC ग्रुप, हे प्रत्येक GMCसाठी आपण बनवलेलं आहे. यावर GMC बाबत जे काही तुमचे डाऊट असतात ते तुम्ही एकमेकांसोबत शेअर करू शकता आणि महत्त्वाच्या या ठिकाणी अपडेट्स देखील तुम्हाला मिळत असते. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. त्यावर जाऊन तुम्ही हे ग्रुप जो आहे तो जॉईन करून घ्या आणि सोबत आपलं जे मेन टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, याला देखील तुम्ही जॉईन करून घ्या. याचा देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. तर चला आता बघूया की जी नोटीस जारी झालेली आहे त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर बघा, ही ऑनलाईन प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे. तर यामध्ये कागदपत्री पडताळणीबाबत माहिती दिलेली आहे. तर तुमची या ठिकाणी बघू शकता एक्झाम कधी झाली होती. 11 ऑक्टोंबरला तुमची एक्झाम पार पडण्यात आलेली होती. त्यानंतर तुमचा स्कोअर कार्ड वगैरे, मेरिट लिस्ट वगैरे जारी करण्यात आली 10 फरवरी रोजी. आणि आता तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बघा कोणत्या तारखेला होणार आहे. 4 मार्च 2026 पासून तर 7 मार्च 2026पर्यंत तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन शेड्यूल्ड केलेलं आहे. आणि यासाठी तुमचं ठिकाण देखील यांनी दिलेलं आहे. तर बघा, बैजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावर स्किल लॅब शेजारील हॉलमध्ये तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. तर यासाठी बघा वेळापत्रक देखील यांनी दिलेलं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी. तर ते दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये आहे. तर त्याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण सुरुवातीला बघून घेऊया. तर बघा, प्रमाणपत्र आणि कागदपत्र. तर सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आहे तुमचं नावाचा पुरावा. जो तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही जे तुमचं नाव त्या ठिकाणी एंटर केलेलं आहे त्या नावाचा एखादी पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते म्हणजे 10वीची मार्कलिस्ट किंवा दुसरे काही डॉक्युमेंट्स. त्यानंतर वयाचा पुरावा, तुमचं जे वय आहे त्याचा पुरावा असणं आवश्यक आहे. ते तुमचं वय बघा तुमच्या TCमध्ये देखील राहतं. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर खूप साऱ्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचं वय वगैरे राहतं. जसं बर्थ सर्टिफिकेट झालं ते देखील तुम्ही त्या ठिकाणी जोडू शकता. नंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, या पदासाठी जे काही शैक्षणिक अर्हता होती त्याचा पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नंतर मागासवर्गीय असल्याचा पुरावा, जर तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असाल तर त्याचा देखील पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, जर तुम्ही EWSमध्ये फॉर्म भरलेला असेल EWSमध्ये, तर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे, नाहीतर तुमचं त्या ठिकाणी रिजेक्शन होऊ शकतं. तर त्यानंतर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. बघा, अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख तुमची होती त्या तारखेपर्यंत वैध असणारं तुमचं नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. तर त्यांनी इथं स्पष्टपणेच नमूद केलेलं आहे की त्याच्या आधी जर एक्सपायर झालेलं असेल तर ते चालणार नाही, किंवा त्याच्यानंतर जर तुम्ही रिन्यू वगैरे केलं असेल तर या पदासाठी ते चालणार नाही, असे याचा अर्थ होत आहे. नंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जर तुम्ही दिव्यांगामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे दिव्यांगाचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा. नंतर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, जर तुम्ही माजी सैनिक म्हणून फॉर्म भरलेला असेल तर तुमच्याकडे त्याचा पुरावा देखील असणे आवश्यक आहे. झालं 8व्या नंबरचा डॉक्युमेंट्स. नंतर 9व्या नंबरचं बघा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. तर तुम्ही मधून जर आरक्षण घेत असाल तर त्याचा देखील पुरावा असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. नंतर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याचा देखील पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. नंतर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्तामध्ये तुम्ही अप्लाय केले असेल तर त्याचा सर्टिफिकेट
नंतर भूकंपग्रस्ताचं सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे जर तुम्ही त्यामध्ये फॉर्म भरले असेल तर. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा असल्याचा पुरावा, जर हे सर्व जे पाहत आहे आपण त्यासाठी जर तुम्ही एलिजिबल असाल किंवा त्यामधून फॉर्म भरलेला असेल तर तेव्हा ते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे, नाहीतर बाकीच्या वेळेस बाकीच्यांना ते आवश्यक नाही. SSCमध्ये जर तुमचा नावात बदल झाला असेल तर त्याचा देखील पुरावा असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. नंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे, म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, जे तुमच्या 10वीचं सर्टिफिकेटमध्ये वगैरे राहते. तर हे वरचे जे सर्व प्रमाणपत्र आहे, कागदपत्र आहे, तर संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकवर उमेदवारांना शासन सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे अनिवार्य आहे. आणि हा पॉईंट बघा अतिशय महत्त्वाचा, खेळाडू, दिव्यांग झाले, माजी सैनिक झाले, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्याच्या अनुषंगाने मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी नियुक्तीच्या वेळेस सादर केल्याशिवाय नियुक्ती दिली जाणार नाही. बघा, सर्व मूळ प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, नाहीतर तुमचं त्या ठिकाणी नियुक्ती होऊ शकत नाही, तुमचं रिजेक्शन होऊ शकते. तर हे सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे. आणि सर्वात मेन कागदपत्र आहे तुमचं 10वीचे मार्कलिस्ट वगैरे, अधिवास प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नंतर नॉन क्रिमिनल जर तुम्हाला लागत असेल तर हे सर्व महत्त्वाचे आहे. आणि तुमच्याकडे जर अर्ज भरल्याचा जे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म राहतं ते असेल तर ते घेऊन जा, नसेल तरी तिथे थोडंफार ॲडजस्टमेंट होऊन जातं. सर्व कागदपत्र तुमच्यासोबत ठेवा, आधार कार्ड सोबत ठेवा, पॅन कार्ड सोबत ठेवा, सर्व कागदपत्रे इथे महत्त्वाचे ठरणार आहे. आणि बघा, तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये नाव आहे की नाही ते तुम्ही चेक करून घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला बघायचे असेल की तुमचे नाव डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये आहे की नाही, की तुमचा सिरियल नंबर त्यासाठी तुम्हाला चेक करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला GMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे. गुगलवर सिम्पली सर्च करा GMC पुणे, त्यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्यावर जाऊन तुम्ही इथे येऊन जा. तर यावर बघा तुम्हाला नोटिसेस बघायला मिळेल, लेटेस्ट अपडेट्स अँड नोटिसेस. तर यावर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, वरती जी 2 नंबरची साईट आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे बघा 4 मार्चला तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे 10 ते 1. तर यामध्ये सगळ्या पोस्टचा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तुमचं जे काही पोस्ट असेल त्यावर जाऊन त्याचा PDF डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सर्च करा. तर बघा, हे जे वरती दिलेलं आहे त्यांचा टाईम दिलेला आहे 10 ते 1. 10 ते 1 4 तारखेला 10 ते 1मध्ये कोणाकोणाचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. लॅब अटेंडंटचं, भंडार सेवकचं, पिऊनचं, नंतर गॅस प्लांट ऑपरेटरचं. आणि 4 मार्चला 2 ते 5 होणार आहे माडी, बटलर, संदेशवाहक, डिस्पेन्सरी सर्वांचं. यावर जाऊन क्लिक करून तुम्ही डाउनलोड देखील करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचा सिरियल नंबर बघू शकता. नंतर 5 तारखेला कोणाचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे बघा 10 ते 1पर्यंत. किचन सर्वंटचं, कुक असिस्टंटचं, लॅब सर्वंटचं, बार्बरचं. नंतर 5 तारखेला 2 ते 5 आहे रुग्णपटवाहकचं, नंतर एक्स-रे सर्वंटचं, हमालचं. 6 तारखेला बघू शकता तुम्ही 10 ते 1 क्लास 4 सर्वंट, वॉचमन. नंतर 6 मार्चला कोणाकोणाचं आहे तर आयाचं. नंतर 7 मार्चला 10 ते 1 वार्ड सर्वंटचं आहे. आणि त्या टायमावर कोणाकोणाचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे तो PDF डाउनलोड करून तुम्ही तुमचा नंबर त्यामध्ये आहे की नाही तो बघून घ्या. चला भेटूया पुढील अपडेटमध्ये. काहीही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता कमेंट करून किंवा आपल्या WhatsApp नंबरवर. धन्यवाद.